नाम तेच परमेश्वराची भेट करवून देईल. गंगेचा किंवा इतर कोणत्याही नद्यांचा उगम जर आपण पाहिला तर एक एक थेंब स्वच्छ पाणी तेथून खाली पडत असलेलं आपल्याला दिसेल. पूर्वपुण्याईमुळे आयुष्यात परमार्थाचा उगमही असाच लहान पण अगदी स्वच्छ असतो. पुढे त्या स्वच्छ झऱ्याचं नदीत रूपांतर होतं आणि अनेक ठिकाणांहून वाहत आल्याने तिचं पाणीही काहीसं गढूळ बनतं. तसंच आपलं जीवनही व्यवहारातल्या बऱ्या वाईट गोष्टींच्या सान्निध्यामुळे पुढे गढूळ बनत जातं. परंतु ज्याप्रमाणे पाण्याला तुरटी लावली म्हणजे पाणी स्वच्छ होऊन सर्व गाळ तळाशी राहतो, त्याप्रमाणे कोणतंही काम करताना नाम घेतलं तर त्या कर्माचे गुणदोष तळाशी बसून वर निर्मळ जीवनाचा प्रत्यय येतो. कोणीही दाढीवाला साधू येऊन सांगू लागला की परमार्थ असा आहे तसा आहे, तर तुम्ही खुशाल छातीवर हात ठेवून सांगा की नामाशिवाय परमार्थच नाही. कर्म करताना नाम घेऊन समाधानात राहणं हाच खरा परमार्थ. भगवंताचं प्रेम यायला, त्याच्याबद्दल आपलेपणा वाटायला नामासारखं साधन नाही. आपलेपणाचे प्रेम किती असते पहा. एक मुलगा आईजवळ राहत होता. पुढे त्याचं लग्न झालं. त्याने बायको आपली मानली, तिच्याबद्दल प्रेम उत्पन्न झालं. पुढे ती जरा कृश झाली. त्याला वाटलं ही शहाणी आहे, बोलत नाही, परंतु हिला आपल्या आईचा जाच असला पाहिजे, म्हणून तो वेगळा निघाला. आपलं म्हणत्याने केवढं प्रेम उत्पन्न होतं पहा. तेव्हा परमेश्वर आपलासा होण्यासाठी नामाच्या योगाने त्याच्यापाशी आपलेपणा निर्माण केला पाहिजे. रामाचं प्रेम हे त्याच्या नामाच्या संगतीनेच येऊ शकेल. नुसतं पुस्तक वाचून परमार्थ सांगणारे भेटतील, पण आचरणात आणून सांगणारे विरळाच. किती किती म्हणून प्रपंच केला तरी अपुराच पडतो. एखादा म्हातारा माणूस आपण पाहिला तर त्याचा संसार खरं पाहू जाता सर्व झालेला असतो. मुलं बाळं असतात, सर्व तऱ्हेनं तो सुखी असतो. परंतु मरणासमयी म्हणतो, नातवाची मुंज पाहिली असती तर बरं झालं असतं. माणूस वासनेत कसा गुंतलेला असतो ते यावरून कळेल. संसार कितीही केला तरी तो पुरा होऊ शकत नाही, तो अपूर्णच राहतो. मनुष्याच्या जीवनाची तळमळ परमेश्वर प्राप्तीशिवाय शमूच शकत नाही. त्याच्या जीवाला समाधान एका परमेश्वर भेटीतच मिळू शकतं. आणि याकरिता आयुष्याच्या सुरुवातीपासूनच नामाची कास धरा. हेच नाम मृत्यूसमयी तुम्हाला परमेश्वराची भेट करवून देईल याची पूर्ण खात्री बाळगा. अत्यंत गुह्यातलं गुह्य जे आहे ते मी तुम्हाला सांगतो. नामाचं प्रेम हेच ते गुह्य होय. श्रीराम. श्रीराम जय राम जय जय राम. 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 श्रीराम जय राम जय जय राम.